मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर लवकरच लिक्विडेटर नेमण्याचे आश्वासन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल दिले। सुरेश कुटे, अर्चना कुटे, संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी यांनी जास्त व्याजदराचे आमिष दाखवत ठेवीदारांच्या पैशावर मनसोक्त चंगळवाद केला। सर्वसामान्यांची मेहनत व कष्टाचे लाखो करोड रुपये सतत संपर्कात राहून खात्यात भरून ठेवी ठेवण्यास भाग पाडले व त्यांच्याच पैशावर डल्ला मारलाय। आमच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत, आम्ही बांधील आहोत असं सांगून शेवटपर्यंत ठेवीदारांची दिशाभूलच केली। तर कागदपत्रासह कुठे थोड्या दिवसात आपल्या पैशाचे काम होत आहे, शेवटच्या टप्प्यात आले, नंतर तारखाही दिल्या, टोकनही वाटले, फॉरेन फंडच्या नावाने उदही केले, कागदपत्रही दाखवले, त्याची खात्री करा म्हणून आवाहनही केले व विश्वास संपादन केलाय। परंतु वारंवार कुठे अतिशय खोटं बोलत असून फक्त आश्वासनाची खैरात वाटत असल्याचे लक्षात आल्याने त्रस्त झाल्याने अनेक ठेवीदारांनी पोलिसात तक्रारी दिल्या व हे प्रकरण पोलीस व न्यायालयात गेले। काल 18 सप्टेंबर रोजी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अटल अक्षय ऊर्जा भवन नवी दिल्ली यांच्या दालनात ज्ञानराधाच्या अनुषंगाने बैठक झाली। या बैठकीत ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या मोठ्या गुंतवणूकदार व शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या। या तक्रारीची गंभीर दखल घेत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार MSCS कायदा 2002 च्या कलम 86 अंतर्गत सोसायटी बंद करण्याची नोटीस सदर सोसायटीला 15 दिवसाच्या आत आक्षेप असल्यास सादर करण्यासाठी देण्यात येत आहे असं सांगितले। याबरोबरच अधिनियमाच्या कलम 89 अंतर्गत या प्रकरणात एका लिक्विडेटरची नियुक्ती अधिनियमाच्या नियम 28 आणि 29 नुसार सोसायटीच्या दायित्वाचे वितरण करण्यासाठी केली जाईल। प्रस्तुत लिक्विडेटर सोसायटीच्या मालमत्तेचे मूल्यांकन करेल आणि मालमत्तेच्या उपलब्धतेनुसार सोसायटीच्या ठेवीदारांना सदस्यांना टप्प्याटप्प्याने त्यांची रक्कम परत करेल। यामुळे समाजातील गरीब सभासद आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यास आणि त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे परत मिळण्यास मदत होईल असं सांगितले। यामुळे काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ज्ञानराधाच्या संदर्भात अशी घोषणा केली आहे। यामुळे ठेवीदारांना थोडाफार दिलासा मिळण्याचे चिन्ह जे आहेत ते यातून दिसत आहेत।